हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आहे. थँक्यू सो मच. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात त्यासाठी. आता आपण आज बघणार आहोत की मिथुन राशीसाठी डिसेंबर 2025 हा महिना कसा असणार आहे. ठीक आहे. बघता बघता पूर्ण 2025 कसं संपलं कळलंच नाही आणि हे 2025 वर्ष आपल्याला खूप काही शिकवून गेलेलं आहे. खूप काही चांगल्या वाईट अनुभवांनी सिद्ध करून गेलेलं आहे. बघूया आता डिसेंबर 2025 आपल्याला काय घेऊन आलेला आहे. ठीक आहे. मिथुन राशीसाठी कसा असणार आहे डिसेंबर 2025 हे आपण बघणार आहोत. सो ओव्हरऑल आपण पहिले जाणून घेऊया की तुमच्या एनर्जीज काय, तुमच्या लाईफमध्ये काय चाललंय, ॲटिट्यूड कसा आहे, सगळं आपण जाणून घेऊया. एनर्जीज तुमच्या सांगतायत मला की काय तुमच्या लाईफमध्ये चाललंय. एक आहे द इम्प्रेस की पूर्ण लक्ष जे आहे तुमचं हे पर्सनल आणि प्रोफेशनल ग्रोथकडे आहे. क्रिएटिव्ह आयडियाज येत आहेत. सो एक चांगली गोष्ट आहे. आणि काही गोष्टींमध्ये तुम्ही गिव्हअप पण करताय. ज्या महत्वाच्या गोष्टी नाहीये तुमच्यासाठी तिथे अरेला कार्य करण्यात तुम्हाला अर्थ वाटत नाही, सोडून देताय तुम्ही गोष्टी. क्वीन ऑफ माइंड रिव्हर्स पोझिशन मध्ये आले, जे सांगते की या आधी तुम्ही काही निगेटिव्ह इन्फ्लुएन्सेस मध्ये होतात, त्यातून तुम्ही हळूहळू बाहेर पण पडताय. ऍट द सेम टाइम तुम्हाला तुमच्या नोकरीची पण चिंता आहे की ह्या येणाऱ्या वर्षामध्ये, येणाऱ्या भविष्य काळामध्ये या नोकरीमध्ये काही तुमच्या प्रोफेशनल ग्रोथ आहे की नाही, नोकरी जाईल की काय, अशी भीती सुद्धा कुठेतरी वाटून राहते. बाकी व्हील ऑफ फॉर्च्यून सांगते की जे काही चाललंय त्याच्यावरती तुम्हाला ना तुमचा विश्वास आहे की जे माझ्यासोबत होईल ते चांगलंच होईल आणि माझी प्रगतीकडेच माझी वाटचाल जी आहे ती माझ्या प्रगतीकडेच चाललेली आहे, त्याची मनात एक भावना सुद्धा आहे. आणि द हँगमॅन एक छोटीशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे तुम्ही कुठेतरी ना एक काय म्हणतात कम्फर्ट झोन मध्ये गेलाय. ठीक आहे. या कम्फर्ट झोन मधनं बाहेर आलात तर तुम्हालाही माहिती की तुमची प्रगती होईल, पण त्या एका कम्फर्ट झोनमुळे तुम्ही पुढचं पाऊल टाकत नाहीये असं दिसतंय. मग हे कुठल्याही बाबतीमध्ये असेल, मग तुमच्या रिलेशनशिप मध्ये असू देत, नाहीतर बिझनेसच्या बाबतीत मध्ये असू देत, नोकरीच्या बाबतीमध्ये असू देत, ते कम्फर्ट झोन मध्ये तुम्ही गेलेला आहात असं दिसतंय. पाहूया आपण की तुमचे रिलेशनशिप तुम्हाला काय सांगतात. रिलेशनशिप सांगतात की ओके, द डेव्हिलचं कार्ड रिव्हर्स पोझिशन मध्ये आले आणि तेही रिलेशनशिप मध्ये आले, तर तुम्हाला टॉक्झिक रिलेशनशिप संपवायच्या. तुमच्या लाईफ मध्ये जे काही व्यक्ती आहेत जे तुम्हाला पूर्वी आवडत होते, आउट ऑफ अट्रॅक्शन लोक आवडत होते, ती व्यक्ती आवडत होती, आणि पण त्यानंतर तुम्हाला कळलं की ते टॉक्झिक आहे, रिलेशनशिपचा पुढे जाऊन काही फायदा नाही, याला काही फ्युचर नाही. तर त्या नात्यांमधनं बाहेर पडण्याकडे तुमचा कल असणार आहे. जुनी कोणीतरी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परत येऊ शकते, म्हणजे भेट होऊ शकते. मी असं नाही म्हणत की तुम्ही रिलेशनशिप मध्ये याल, पण जुनी कोणीतरी व्यक्ती तुमच्या लाईफ मध्ये परत येण्याची शक्यता आहे. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये तुम्ही शुअर नव्हतात की नातं कितपत टिकेल कितपत नाही, समोरून होकार येईल की नाही. जर तुम्ही सिंगल आहे, तुम्ही लग्नासाठी मागणी घातलेली आहे, तिथून तुम्ही वाट बघताय, तर डिसेंबर 2025 मध्ये काहीतरी कॉन्क्रीट हाती लागेल एवढं नक्की. त्यानंतर किंग ऑफ वॅन्ड्स आलेला आहे, जे रिव्हर्स पोझिशन मध्ये आहे आणि रिलेशनशिप मध्ये आलेला आहे. तर तुम्ही आता तुम्ही ज्या रिलेशनशिप मध्ये आहात त्याच्याबद्दल तुम्ही थोडं काय म्हणतात ठाम नाहीये तुमचं, की दूरदृष्टीने हे नातं चालेल की नाही याच्याबद्दल थोडे साशंक आहात. तर ते दिसतंय या कार्ड्स मध्ये की रिलेशनशिपच्या बाबतीत ओव्हरऑल हा महिना जो आहे तो कॉन्फिडन्स कमी दिसतोय. तुमच्या लाईफ मध्ये असलेल्या काही महत्वाच्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये महत्वाचे निर्णय घेतले जाणार नाहीत असं दिसतंय. बघूया आपण फायनान्सेस काय सांगतात मिथुन राशीसाठी. फायनान्सेस सांगतात की स्टॅबिलिटी येणार आहे. व्हेरी गुड. आता बघूया पुढचे कार्ड्स काय सांगतात. फायनान्सेसच्या बाबतीमध्ये एक तर 4 नंबरचं कार्ड आलेलं आहे, त्यात वॅन्डचं. तो तुमच्या पॅशन्स जे काही आहे ते पूर्ण करण्याकडे कल असेल. फायनान्शियल स्टॅबिलिटी येईल. रिनोव्हेशनच्या कामासाठी घराचं काहीतरी रिनोव्हेशन निघेल, त्याच्यासाठी पैसे खर्च होतील. एस ऑफ वॅन्ड्स रिव्हर्स पोझिशन मध्ये आलेलं आहे. विश्वास की ज्या ऑपॉर्च्युनिटीची तुम्ही वाट बघत होता तिला डिले होणार आहे. आणि फायनान्सेसच्या बाबतीत स्वतःने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांच्या बाबतीमध्ये एक उजळणी होईल तुमची आणि स्वतःला दोष देत बसाल. दुसरा अर्थ आपण याचा असाही सांगू शकतो की
पैशांवरनं जे काही पूर्वी वाद झालेले होते, पैशांवरनं, रिलेशनशिपमध्ये, नात्यांमध्ये, आप्तसख्यांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये, तर ते वाद संपुष्टात येणार आहेत डिसेंबर 2025 मध्ये असं दिसतंय. चांगली गोष्ट आहे. आता बघूया मिथुन राशीचे जे लोक जॉब करतात त्यांच्यासाठी डिसेंबर 2025 हा महिना कसा असणार आहे. जॉब करणाऱ्यांसाठी द सनचं कार्ड आलेलं आहे, किंग ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आलेलं आहे आणि 5 नंबरचं आहे. तर पहिले 2 कार्ड तर खूप पॉझिटिव्ह आहेत. द सनचं कार्ड सांगते की जिथे आहात तिथे तर प्रोफेशनल ग्रोथ होईल, प्रमोशन होईलच, पण जर तुम्ही बाहेर प्रयत्न केलात तर तुम्हाला बाहेर सुद्धा चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल. तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्हाला आता आहे तिथे जॉब सोडायचा असेल तर नवीन ठिकाणी तुम्ही ट्राय करू शकता. किंग ऑफ पेंटॅकल्स सांगतं की पैसे येतील. सो नोकरीच्या ठिकाणी पैसे येतील म्हणजे काय होईल, पगार वाढ होऊ शकते. आणि एक हे कनिंगनेसचं कार्ड आहे. सो नोकरी करताना थोडासा पळवाट तुम्ही काढू शकता. दुसऱ्याचं श्रेय लाटण्याकडे तुमचा कल असूच शकतो. सो तेवढी काळजी घ्या. नीचपणाने वागणं कधीच चांगलं नसतो. तो जे काम तुम्ही केलंय त्याचं फळ असंही तुम्हाला मिळणार आहे. किंग ऑफ पेंटॅकल्स आणि द सन आले, सो दुसऱ्या कोणाचाही श्रेय लाटायला जाऊ नका. ठीक आहे. आता आपण पाहूया मिथुन राशीचे लोक जे बिझनेस करतात त्यांच्यासाठी कसा असणार आहे डिसेंबर 2025. मिथुन राशीचे लोक बिझनेसमध्ये खूप जास्त धावपळ करताय, तुम्ही दगदग करताय. धावपळ दगदग करताय. सक्तीचा आरामाचा कार्ड आलेला आहे. मी आधीच सांगतेय, मिथुन राशीचे लोक जे बिझनेस करतात खूप अति धावपळ करू नका. टेक अ रेस्ट, स्वतःसाठी वेळ काढा. आणि तुम्हाला जे छोटे मोठे जरी काही होत असेल, आजाराचा त्रास होत असेल आरोग्याचा, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण ते जीवावर बेतू शकतं. पुढे जाऊन मोठं काहीतरी त्यातनं आजार निर्माण व्हायच्यापेक्षा आराम करा आत्ताच. त्यानंतर बिझनेसच्या बाबतीमध्ये आलेलं आहे की फायनान्शियली लॉसेस होणार आहेत, पण ते तुम्ही भरून काढाल एकट्याच्या जीवावरती. आणि तिसरं, पार्टनरशिपचा जर विचार करत असाल तर डिसेंबर 2025 मध्ये पार्टनरशिपमध्ये अजून एक बिझनेस तुम्ही चालू करू शकता. तर तुम्ही मेल असाल तर फिमेल पार्टनर असेल तर बिझनेसमध्ये चांगला फायदा मिळेल. जर तुम्ही फिमेल असाल तर मेल पार्टनर असेल तर तुम्हाला बिझनेसमध्ये चांगला फायदा होईल असं दिसतंय. लास्ट बट नॉट द लिस्ट, हेल्थ काय सांगते मिथुन राशीची. आपण एकच कार्ड काढणार आहोत हेल्थसाठी. हेल्थ सांगते सुंदर, क्वीन ऑफ पेंटॅकल्स आलेला आहे. सो पैशाचा विचार खूप जास्त करण्यामुळे एक फक्त इमोशनल पेन असेल. फिजिकल हेल्थ उत्तम राहील, काही प्रॉब्लेम नाहीये मिथुन राशीसाठी. फक्त स्ट्रेस जे घेतात त्यांच्यासाठी थोडं इमोशनल पेन दाखवते. खूप जास्त पैसे कसं सांभाळू, पैसे कसं वाढवू, याच्याकडे तुमचा कल जास्त असेल. बघूया आपण तुमच्यासाठी तुमच्या गुरूंचा काय संदेश आलेला आहे. गुरु सांगतात की omnipresence, Baba is not constrained by time or space. He will come to your aid whenever you need him. बघा, म्हणजे तुमच्या गुरूंचं तुमच्यावरती खूप लक्ष आहे, खूप प्रेम आहे आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा संकट येणार तर तुमचे गुरु तुमच्यासाठी कोणत्याही सूक्ष्म स्वरूपामध्ये, कुठल्याही स्वरूपामध्ये येऊन तुम्हाला ते मदत करतील, गाईड करतील असं दिसतंय. पाहूया आपण तुमच्या एंजल्सचा काय ऍडवाइस आहे तुमच्यासाठी या महिन्यामध्ये. तुमचा ओव्हरऑल तुमचं जगता वागताना तुमचे एंजल्स तुम्हाला काय सांगू इच्छितात. एंजल्स सांगतात की बी असर्टिव्ह. तुम्हाला जे पण काम करून घ्यायचंय ना, एक तर त्याच्यावरती ठाम राहा आणि ती गोष्ट बोलताना एक मवाळपणा तुमच्या भाषेमध्ये असू दे. अरेला कार्य नका करू, एक मवाळपणा असू दे तुमच्या भाषेमध्ये. शांततेत बोललात तर तुमची कामं होतील आणि ठामपणा राहिलात तुमच्या याच्यावरती तर कामं होतील. आपलं द बुक ऑफ पन्सची आपली आवडती सिरीज आलेली आहे. बघूया डिसेंबर 2025 मध्ये जगता वागताना तुमचा कसा ऍटिट्यूड असायला हवा. सेव्ह युअर एनर्जी. बिनकामाच्या गोष्टींवरती, बिनकामाच्या रिलेशनशिप्स वरती, लोकांवरती एनर्जी स्पेंड करू नका. सरळ सरळ आहे. ट्रस्ट युअर इंट्युशन. तुम्हाला तुमचं मन आतून काय सांगतं त्याचं ऐका. चार चौघांचं ऐकण्यापेक्षा स्वतःचं ऐका. डोंट गेट कॉट अप इन युअर इमोशन्स. आता जे होतं की स्वतःचा ऐका आणि कॉट अप इन युअर इमोशन्स म्हणजे काय आहे की अतिविचार पण करू नका, कारण ते तुम्हाला चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडू शकतं. कन्सिडर इट अन अपॉर्च्युनिटी. समोरून संधी चालून येणार आहे, त्याचा फायदा घ्या. पुन्हा सेव्ह युअर एनर्जी.
इट विल क्रिएट अ स्टेट. तुमच्या निर्णयामुळे ना सगळं ढवळून निघणार आहे. सो बी रेडी फॉर दॅट. स्पीकअप अबाउट इट. ज्या गोष्टींचा त्रास होतो किंवा ज्या गोष्टींची माहिती हवी आहे त्याच्याबद्दल बोलायला सुरुवात करा. आणि टेलिंग इव्हेंट्स मे ऑकर ॲज अ रिझल्ट. म्हणजे मगाशी जे आलं होतं की गोष्टी ढवळून निघणार आहेत, त्यातनं काही ना काही रिझल्ट नक्कीच येणार आहे. फोकस ऑन युअर होम लाईफ. बाकी सगळं सोडा, बाहेरचं, नोकरीचं, घरामध्ये लक्ष द्या. ते तुम्हाला जास्त आनंद देणार आहे असं दिसतंय. ऑन दिस गुड नोट आपण आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. सो थँक्यू सो मच. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आपली फॅमिली अशीच वाढत राहू दे. तर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर तुमच्या मित्रमंडळींना, आप्तस्वकीयांना माझा चॅनल पोचवा आणि त्यांना सांगा सबस्क्राईब करा प्रियंकाला. थँक्यू सो मच.